नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटेक ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी। काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले। शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणं आवश्यक आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी खरीप व रब्बी देखील शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे, त्यामुळे कर्जाचं ओझं वाढलं आहे। तसंच अनेक शेतकऱ्यांचं वीज बिल देखील थकलं आहे, ते देखील माफ करणं आवश्यक आहे, अशी माहिती फडणवीस यांनी कालच्या बैठकीदरम्यान दिली। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। लोकसभेला कांदा, दूध दरवाढ, कर्जमाफी हे शेतकऱ्यांचे प्रश्न महायुतीच्या पडझडीला कारणीभूत ठरले असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे लवकरच पाठवला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अखेर उशिरा का होईना फडणवीस यांना जाग आली आहे, अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। मित्रांनो, विधानसभेच्या आधीच शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी दिली जाऊ शकते, अशी देखील माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे। याबाबत तुमचं मत आम्हाला कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।